नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता काव्या, पार्थ, जीवा, नंदिनी चाललेले असतात आणि आता रम्या म्हणू लागते, चला लवकर या, गजरा वाट बघतोय. आणि म्हणूनच आता दोन्ही जोड्या पटापट येण्याचा प्रयत्न करत असतात आणि रम्याने टाकलेला डाव त्याच वेळी साध्य झालेला असतो. कारण ज्यावेळी काव्या पाय टाकते त्यावेळी काव्याच्या पायाखाली ते दगड येतात आणि आता काव्याच्या पायाला दगड लागताच काव्या आणि पार्थचा तोल जाणार. परंतु इथे मात्र नंदिनी काव्याचा हात हातात घेते आणि काव्याला सावरते. त्यावेळी नंदिनी काव्याला विचारते, काव्या अगं काय झालंय? त्यावेळी काव्या काहीच बोलत नाही. ती स्वतःला सावरते आणि त्यानंतर हाताकडे पाहते तर नंदिनी ताईने तिला सावरलेलं असतं आणि म्हणूनच काव्या आता नंदिनीला पाहत ठक्यू असं बोलते. तर त्यानंतर काव्य आणि नंदिनी दोघीही एकमेकींना साथ देत आता चालायचं ठरवतात. इकडे मात्र रम्याचा चांगला जळफळाट होत असतो. आता दोन्ही जोड्या एकमेकांच्या साथीने शेवटच्या लाईनपर्यंत येऊन पोहोचतात. गजरा मात्र तिथे एकच ठेवलेला असतो. आता इथे मात्र रम्या रागाने त्या चौघांकडेही पाहत असते. त्याचवेळी वसुहत्या त्या ठिकाणी येतात आणि म्हणू लागतात, हे काय आहे? स्पर्धेच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नातीच घुसळवलीत. तर त्यावेळी नंदिनी म्हणू लागते, मग काय करणार वसुहत्या, कारण आम्ही आमच्या नात्यामध्ये कधी स्पर्धा केलीच नाही. तर आता काव्यात सुद्धा म्हणू लागते, हो ना, आणि कसं आहे वसु आत्या, आम्ही कायम एकमेकांचा हात धरूनच एकत्र पुढे जाऊ आणि कधीच कोणाला एकट पडू देणार नाही. आणि जर कोण एकट पडलाच तर आमच्या सोबतच त्याला पुढे घेऊन जाऊ. आता काव्या आणि नंदिनीचे हे शब्द सर्वांनाच भावलेले असतात. सर्वजण टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करू लागतात. तर आता रम्या म्हणू लागते, पण खेळ अजूनही संपला नाही. कारण खेळाच्या नियमानुसार जी जोडी लाईन क्रॉस करेल आणि पुढे येईल तर त्यानंतर त्या जोडी डीतील नव्याने आपल्या बायकोच्या केसात गजरा मळायचा आहे. परंतु इथे तर गजरा एकच आहे. मग आता तुम्ही काय करणार आहात? तर नंदिनी म्हणू लागते, मग काय झालं, ठीक आहे ना, असं म्हणत आता नंदिनी तो गजरा घेते आणि काव्याच्या हातात देते आणि पार्थला म्हणू लागते, पार्थ हा गजरा काव्याच्या केसात माळा. तर त्यावेळी काव्या नंदिनीला म्हणते, नंदिनी ताई काय गंमत आहे ना, म्हणजे युनियर्सने सुद्धा बघ ना आपल्या बाबतीत कसं घडवून आणलं आहे. तुझ्यासाठी आणलेला गजरा तू मला दिला होतास, म्हणजे तू माझ्यासाठी ठेवला होतास आणि आज माझ्या हातात सुद्धा गजरा आहे आणि आता वेळ माझी. तर आता काव्याच हे बोलणं ऐकून आता काव्यावर विक्रम खुश होतात आणि म्हणू लागतात, वाह वाह काव्या, तू फक्त मोठी नाही झालीयस तर शहाणे सुद्धा झालीयस, असं म्हणत काव्याच कौतुक करतात. तर मिथून काका सुद्धा या चौघांचेही कौतुक करत म्हणू लागतात, आय लाईक दिस. तर त्यानंतर मांडणी ताई, काव्या, नंदिनी, पार्थ आणि जीवाला सल्ला देत म्हणतात, हा जो तुमच यातील समंजसपण आहे ना, तो आयुष्यभर असाच टिकून ठेव. आता काव्या तिच्या हातात असणाऱ्या एका गज्जाचे 2 भाग करते आणि एक भाग नंदिनीच्या हातात देते आणि एक भाग पार्थच्या हातात देते. आता पार्थ मात्र त्याच्या हातात असणारी ती पानं रम्याच्या हातात देतो. रम्या रागानेच त्या पानांकडे पाहते. तर इकडे मात्र नंदिनी जीवाकडे गजरा देतात. जीवा अगदी प्रेमानेच नंदिनीच्या केसात गजरा माळून देत असतो. तर इकडे पार्थ सुद्धा अगदी प्रेमाने काव्याच्या डोकीत केसात गजरा मळत असतो. आणि हे सगळं पाहून रम्याचा मात्र चांगला चळफळाट होत असतो. रम्याला वाटलेलं असतं की यात स्पर्धा न जिंकता आपण जिंकणार आहोत. परंतु शेवटी नात्यांची ही स्पर्धा नंदिनी आणि काव्याने जिंकलेली असते. ती या स्पर्धेत यशस्वी झालेले असतात आणि हे पाहून मात्र रम्या खूप चिडलेली असते. आता रम्या रागानेच त्या दोघांकडेही पाहत असते आणि ज्यावेळी रम्या मागे पाऊल टाकते त्यावेळी रम्याच्या पायाला सुद्धा ते दगड लागतात. परंतु रम्या काहीच बोलत नाही. परंतु पार्थ आणि काव्याच एकमेकांवर असणार प्रेम पाहून रम्याचा मात्र चांगला चळफळाट होत असतो. रम्या त्या दोघांकडे रागाने पाहते आणि ते सगळं काही ती समोर उभी राहून सहनही करत असते. आणि रम्याची ती अवस्था पाहून
वसवत्यांना खूप वाईट वाटतं. तर घरातील सर्वच जण त्या चौघांचेही कौतुक करत टाळ्या वाजवू लागतात. पण रम्याने टाकलेला डाव यामध्येच रम्यावरच उलट आलेला असतो आणि रम्याच्या पायालाच ती काच लागलेली असते. रम्याने जे काही पायाखाली टाकलेलं असतं की ज्यामुळे काव्याला त्रास व्हावा, इथे मात्र रम्यालाच त्रास झालेला असतो. आता रम्या रूममध्ये येते आणि पायाला लागलेला तो दगड काच काहीचे असेल ते काढून टाकते आणि तिच्या पायातून भरपूर रक्त येत असतं. परंतु रम्याला मात्र त्याचा काहीच फरक पडत नसतो. तर त्याचवेळी वसुत्या त्या ठिकाणी येतात आणि रम्याला म्हणतात, रम्या जास्त दुखते का, थांब मी तुला औषध लावून देते. रम्या म्हणते, आई अगं त्याची काही गरजच नाही. वसुत्या म्हणतात, रम्या अगं काय चाललंय तुझं, अगं बस थांब मी तुला औषध लावून देते. रम्या अगं बघ ना. तर रम्या वसुत्यांना म्हणते, आई अशा या औषधोपचाराने माझ्या वेदना कमी होणार नाहीत. तर वसुत्या रम्याला म्हणतात, मग माझा जीव घेतेस का. तर रम्या हसतच म्हणते, आई आता तुझा जीव घेऊन काय उपयोग, आणि त्यातही आता सुतक लागून काहीच उपयोग नाही, कारण लग्न तर होऊन गेलं आहे. तर वसुत्या म्हणतात, रम्या काय झालंय तुला, जरा बस माणसात ये आणि बोल. तर वसुत्या पुढे म्हणतात, मेहंदीपासून हळदीपर्यंत, हळदीपासून संगीतापर्यंत आणि संगीतापासून लग्नापर्यंत माझ्या मनात फक्त धाकधूक होती. मला तर वाटायचं तू काही करणार तर नाहीस ना, याची भीती होती मनात. पण तू तर काहीच केलं नाहीयेस रम्या. अगं मला तरी वाटायचं की तू काव्या किंवा नंदिनीला काहीतरी दुखापत करशील, हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करशील. अगं रम्या तू तर पांढरी साडीही घेऊन ठेवली होतीस आणि पार्थने तुझ्या नावाची पत्रिकाही छापून ठेवली होतीस. आणि रम्या तुझी प्रत्येक कारस्थान मला माहीत आहेत, कारण तू एवढ्यावरच थांबली नाहीस. तर पदरा आळजी काही हडकून घेऊन आली होतीस ना, आणि ती कुठण्यासाठी टाकली होतीस ती सुद्धा मी पाहिली आहेत. आता रम्या मात्र हसू लागते. तर वसू आता रम्याला म्हणतात, हसतेस तू. अगं रम्या तू ज्यावेळी नंदिनीने काव्याला फेस पॅक लावला होतास ना, त्यावेळी सुद्धा मला भीती वाटत होती. त्यावेळी सुद्धा मला असंच वाटत होतं की तू त्या दोघींना काहीतरी करणार आहेस, आणि त्यातही तू संगीतामध्ये जपून जपून जा पुढे धोका आहे या गाण्यावर तू डान्स केलास, त्यांना तू संकेतही दिलास. मग रम्या नक्की तुझ्या मनात काय चाललंय, आणि एवढं सगळं करूनहीत यांचं लग्न लागलंस ना. आणि लग्न झाल्यानंतर ज्यावेळी वरात निघाली त्यावेळी मी तुला काय म्हणाले, वरात निघाली तर त्यावेळी तू मला काय म्हणालीस, घरी तरी पोहोचू दे. तेव्हा तर मला वाटलं होतं की रम्या तू नक्कीच गाडीचे ब्रेक खेर केले असशील, परंतु तसं काहीच झालं. वरातही घरी पोहोचली. रम्या तू तर काहीच केलं नाहीयेस. तर रम्या वसुत्यांना म्हणते, मी काही केलं नाही, आय नो. असं म्हणत ती वसुत्यांना म्हणते, सॉरी हा मी तुला घाबरवलं ना. तर वसू आत्या मात्र रम्याकडे पाहतच बसतात. रम्याच हे वागणं, तिचं हे बोलणं वसुत्यांना काही कळतच नसतं. तर रम्या वसू आत्याला म्हणू लागते, आई अगं तुझा गैरसमज झाला, मी तर काही करणारच नव्हते, कारण माझं तर आधीच ठरलं होतं काहीही चुकीचं करायचं नाही. वसुत्या म्हणतात, हो का, तुला जर काही चुकीचं करायचंच नव्हतं तर बाकीच्यांच्या डोक्यावर टांगती तलवार का ठेवली होतीस. तर रम्या वसुत्यांना म्हणू लागते, मला तर हेच होतं, म्हणजे रम्या काहीतरी करणार नाही ना. रम्याने काही केलं तर लग्न तर निर्विघ्नपणे पार पडेल ना, लग्न तर लागेल ना, अशीच भीती प्रत्येकाच्या मनात हवी होती. आणि मला तेच होतं, आणि ते मी केलं आहे. सगळ्यांच्या मनात माझ्याविषयीची भीती निर्माण झाली होती. आणि बघ ना, मी जसं ठरवलं तेच झालं. बघ ना, या सगळ्यामध्ये तूच किती घाबरली होतीस. असं म्हणत रम्या मोठमोठ्याने हसू लागते. तर वसू आत्या म्हणू लागतात, रम्या लग्न लागलं आहे आणि वरातही घरात आली आहे. तर वसू आत्या रम्याला पुढे म्हणतात, रम्या मला एक सांग, तू हे सगळं करून या लग्नात काय मिळवलेस. रम्या म्हणते, विश्वास, हेच तर महत्वाचं आहे. आता मी तुला सांगू का, या घरात पार्थ आणि नंदिनी सोडलं ना तर घरातील प्रत्येकाचा माझ्यावर विश्वास आहे. आणि आई,
मला सांग, आपले आधीचे उद्योग बघता हेरवी हे शक्य झालं असतं का नाही ना? पण या लग्नाच्या निमित्ताने ते शक्य झालंय. या घरच्यांचा सगळ्यांचा आपल्यावर विश्वास बसला आहे. तर वसूत रम्याला म्हणतात, हे सगळं काही मी तुझ्यासाठीच केलं होतं. तुझ्यासाठीच ही सगळी कारस्थान केली होती. तर आता रम्या म्हणू लागते, हो ना, मग मी सुद्धा आता तेच केलं आहे. त्यांच्या लग्नात सामील झाले, त्यांच्या हळदीत सामील झाले, मेहंदीत सामील झाले, संगीताच्या कार्यक्रमात सामील झाले. एवढंच काय, तर त्यांचं लग्न लागेपर्यंत मी त्यांच्यात सामील झाले. आणि त्यांच्या लग्नानंतरचे खेळ सुद्धा मीच अरेंज केले होते. आणि आता मला खात्री आहे की या घरातील कोणीही माझ्यावर अविश्वास दाखवणार नाहीत. आणि आई, आता सगळ्यांना असंच वाटेल की आता रम्याने पारचा विषय सोडून दिला आहे, रम्या बदलली आहे. आता हे सगळं काही ऐकून व स्वतःना मात्र काहीच कळत नसतं. रम्याच्या डोक्यात काय चालू आहे हे रम्या काही ठाव ठिकाण लागू देत नसते. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवा लग्नानंतर त्यांच्या रूम जवळ आलेले असतात. त्यांच्या रूमचा दरवाजा उघडतात आणि दोघही आपल्या रूममध्ये पाहू लागतात. आता नंदिनी आणि जीवाची बेडरूम खूप छान डेकोरेशन केलेली असते आणि ते पाहून दोघही खुश होतात. तर त्यानंतर जीवा नंदिनीचा हात हातात घेतो, तिला जवळ घेतो आणि त्यानंतर दोघही एकत्रच पहिलं पाऊल टाकत आपल्या रूममध्ये प्रवेश करतात, अगदी आनंदाने. आणि आता नात स्वीकारून त्यांनी दोघांनीही आपल्या रूममध्ये प्रवेश केलेला असतो. तडजोड म्हणून जोडलं गेलेलं नातं आज पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने 7 जन्मासाठी जोडलं गेलेलं असतं. आणि तीच भावना नंदिनीच्या मनात असते. आता मात्र नंदिनीचे डोळे पाणावतात, कारण आत्तापर्यंत जड मनाने त्या रूममध्ये राहणारी नंदिनी आता हक्काने त्या रूममध्ये प्रवेश करते. आणि ते पाहून जीवा सुद्धा खूप खुश होतो. आता जीवा दरवाजा बंद करतो आणि त्यानंतर नंदिनीकडे येत नंदिनीला घट्ट मिठी मारत आता दोघही एकमेकांकडे पाहू लागतात. आता नंदिनी आणि जीवा यांनी आपलं नातं स्वीकारत एका नवीन आयुष्याला सुरुवात केलेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रम्या वसुत्यांना म्हणू लागते, आई, अगं कसं आहे ना, उद्या काव्या मेली की हीच लोक माझं पार सोबत लग्न लावून देतील. आणि हो, मी नाही म्हणत असले तरी सुद्धा आता मात्र वसुत्यांना धडकीच भरते. वसुत्या म्हणतात, मनसे रम्या, तू काव्याला मारणार आहेस आणि म्हणूनच तू पांढरी साडी आणून ठेवलीस का? आणि त्या दिवशी झोपताना अशी एकटक सिलंगकडे पाहत होतीस आणि म्हणत होतीस की सिलंगमध्ये बॉडी लपवली तरी कोणाला कळणार नाही. रम्या, अगं, तुझ्या मनात नक्की काय चाललंय? म्हणजे तू काव्याला मारणार आणि तिची डेड बॉडी सिलंगमध्ये लपून ठेवणार आहेस का? वसू आताना चांगलाच खांब फुटलेला असतो. रम्या हस्तच म्हणते, नाही आई, मी काव्याला मारणारच नाहीये. मी नाही तिला मारणार, पण मला कळून चुकलंय की त्या दोघांना ते दोघच तोडू शकतात. आता वसुत्यांना रम्याच्या बोलण्याचा काही अर्थ लागत नसतो आणि म्हणूनच वसुत्या रम्याला म्हणतात, रम्या, अग तू काय बोलतेस? मला काहीच कळत नाहीये. तर रम्या वसुत्यांना म्हणते, कळेल कळेल, हळूहळू सगळं काही कळेल. परंतु त्यामुळे आता काव्या आणि पार्थ ते स्वतःच त्यांच्या नात्याला तोडणार. तर वसुत्या रम्याला म्हणतात, हो का? पण हे जे काही तू सगळं बोलतेस ना, ते कशाच्या आधारावर वर बोलतेस? तर रम्या वसुत्यांना म्हणते, आई, तुझा माझ्यावर विश्वासच नाही नाग. मी तुझी औषध बाजूला ठेव. आता माझ्यासाठी असणार महत्वाचं औषध मी तुला दाखवते. असं म्हणत रम्या वसुत्यांच्या हातात आता पार्थ आणि काव्याची जन्मपत्रिका देते. तर आता वसुत्या म्हणू लागतात, हे काय पार्थची पत्रिका? तू घरात सहजच मिळवू शकतेस, परंतु काव्याची पत्रिका ती तुला कशी मिळाली? तर वसुत्यांना रम्या म्हणते, विश्वास, मी म्हणाले ना तुला, मी विश्वास कमावला आहे. तुला माहीत आहे का, लग्नाच्या ह्या सगळ्या गडबडीत मी शारदा काकूला खोळात घेतलं आणि तिच्याकडून काव्याच्या पत्रिकेच्या सगळ्या डिटेल्स विचारून घेतल्या आणि त्यानंतर मी स्वतः काव्याची पत्रिका बनवली. पण या सगळ्यात महत्वाचं काय माहितीये? माझ्या हातात असणारी गुणमिलन पत्रिका बघ, त्याच्यामध्येनच तुला कळेल नक्की माझ्या डोक्यात काय चालू आहे. तर वसू आत्या म्हणतात, रम्या, अगं,
तुझं काय चाललंय? रम्या म्हणते, आई तुला गोडजूनची भविष्यवाणी आठवते आहे ना? आणि आता तेच होणार आहे. काव्या आणि पार्थ स्वतःहूनच आपलं काव्यार्थ तोडणार आहेत. आणि त्यांचा प्रवास ते तिथेच संपवणार, परंतु हो, त्यानंतर दुसऱ्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. आणि त्या प्रवासाचं नाव असणार रम्यार्थ. लग्नानंतर होईलच प्रेम असं म्हणत आता रम्या वसुवत्यांकडे पाहू लागतात. वसुवत्या म्हणू लागतात, वेड लागलाय तुला वेड? तर रम्या म्हणते, नाही, प्रेम प्रेमाच वेड. तर वसुवत्या म्हणतात, या मुलीच काय करू ना, मला काहीच कळत नाही. रम्याच्या अशा वागण्यामुळे वसुवत्यांना रम्याच्या वागण्याचा ठाव ठिकाणा लागत नसतो. ती नक्की काय वागत आहे, काय करत आहे, काहीच कळत नसतं. आणि म्हणूनच वसुवत्यांना रम्याची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता जीवन नंदिनीला मिठीत घेणार. तर नंदिनी पुढे येते. जीवा तिच्या मागूनच येतो. तिच्या जवळ येत रोमंटिक होत आता जीवन नंदिनीला किस करण्यासाठी पुढे जाणार, परंतु त्याचवेळी नंदिनी त्या दोघांच्या मध्ये फ्रेम धरते. तर जीवा नंदिनीला विचारतो, आता हे काय मध्येच, हे कसली फ्रेम आहे? तर नंदिनी जीवाला म्हणते, तुम्हीच बघा. आता जीव ती फ्रेम पाहायला घेतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं काव्यार्थ. त्याचा प्रवास आता पार्थ काव्याला उचलून घेत बेडरूममध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर काव्याला आरशासमोर उभं करतो. आता काव्या आणि पार्थ दोघेही आरशात वाहत असतात. कितीतरी दिवसानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालेलं असतं. त्यांना त्यांच्या आयुष्याचा साथीदार, जोडीदार मिळालेला असतो आणि हा आनंद दोघांच्याही चेहऱ्यावर दिसून येत असतो. आता काव्याच ते सौंदर्य पाहून पार्थ मात्र भालावून गेलेला असतो. आता पार्थ काव्याला मिठी मारतो आणि तिच्या खांद्यावर डोक ठेवत आरशातूनच तिला पाहत असतो. आता काव्यासुद्धा पार्थकडे पाहते. तर त्यानंतर काव्या आपलं मंगळसूत्राच्या वाट्या हातात घेते, पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, देशमुख, आता माझ्या गळ्यात तुम्ही हक्काने घातलेलं आणि मी स्वतः मनापासून स्वीकारलेलं मंगळसूत्र आहे. आता काव्या पार्थचे हात हातात घेते आणि पार्थला म्हणू लागते, मी खाईनली अगदी मनापासून या नात्याचा स्वीकार केला आहे आणि अगदी मनापासून हे लग्न एन्जॉय केलं आहे. या लग्नात मी माझ्या पहिल्या लग्नाच्या ज्या काही आठवणी होत्या त्या कायमच्या पुसून टाकल्या आहेत. आता मला काय वाटते माहिती आहे का देशमुख? पार्थ म्हणतो, बोल. तर काव्या म्हणू लागते, ते लग्न माझं नव्हतंच, ते कुठल्या तरी बिचाया दुसऱ्या मुलीचं होतं. पार्थ म्हणतो, हो का? मग आता कोणाचं होतं? तर काव्या म्हणते, माझं. पार्थ म्हणतो, काय तुझं? तर काव्या म्हणते, नाही, आपलं. असं म्हणताच आता पार्थ काव्याला जवळ घेतो आणि म्हणू लागतो की हो, आपलं लग्न होतं. तर पार्थ आता काव्याला पुढे म्हणतो, तुम्हाला एक सांगू का? आपल्या या लग्नात माझी राहून गेलेली एक फॅंटसी पूर्ण झाली आहे. तर काव्या विचारते, कोणती फॅंटसी? तर पार्थ म्हणतो, हो, शाळेत असताना मॅडीचा एक चित्रपट आला होता आणि तेव्हापासूनच मी ठरवलं होतं प्रेम करणार आणि मग त्याच मुलीशी लग्न करणार आणि शेवटी माझी ही फॅंटसी पूर्ण झाली आहे. झालंही तसंच. तर काव्या म्हणते, काय? तर पार्थ म्हणतो, हो, म्हणजे पहिलं आपलं अरेंज मॅरेज होतं, परंतु दुसरं आपलं लव्ह मॅरेज होतं आणि यातच मी माझं स्वप्न, माझी इच्छा पूर्ण केली. पार्थ काव्याला म्हणतो, हो ना, असं झालेलं हे आपलं पहिलंच लग्न असेल ना? तर काव्या म्हणते, हो, पण माझा नवरा काय म्हणतो माहीत आहे का? असं म्हणत काव्या पार्थच्या गळ्यात हात ठेवत म्हणते, हे सगळं काही युनिव्हर्स आपल्याकडून करून घेतो. आता दोघेही हसू लागतात. तर त्यानंतर काव्या पार्थला म्हणते, कसे होतो आपण दोघेही आणि आता कसे झालो आहोत आपण दोघांनी मिळून हा प्रवास केला आहे. अगदी तुम्ही मला नको, हा देशमुख, इथपासून तुमच्या व्यतिरिक्त आता मला कोणीच नको, इथपर्यंतच्या. असं म्हणत काव्या पार्थकडे पाहू लागते. आपलं प्रेम व्यक्त करत, आपल्या भावना सांगत काव्या पार्थकडे पाहत असते. तर त्यावेळी पार्थ काव्याचे हात हातात घेतो, हातांना किस करतो आणि त्यानंतर अगदी प्रेमानेच काव्याकडे पाहत असतो. दोघंही एकमेकांमध्ये हरवून गेलेले असतात. आता पार्थ बेडकडे पाहतो आणि काव्याला म्हणतो, म्हणजे आता या उषांचाही प्रवास सुरू होणार? तर काव्या म्हणते, हो का? मग जा आणि आता माझ्या उषा तुमच्या उषांच्या जवळ ठेवा. तर आता
हे ऐकून पार्थ खुश होतो आणि म्हणू लागतो, तुमचा निर्णय बदलण्याच्या अगोदर मी उषा तिथे ठेवून देतो असं म्हणत पार्थ आता उषा ठेवण्यासाठी जातो. उशी बाजूला करतो तर त्याखाली एक फ्रेम असते. आता ती फ्रेम असते काव्या आणि पार्थच्या प्री वेडिंगशी शूटची. आता ती फ्रेम पाहिल्यानंतर पार्थचे अश्रू अनावर होतात. पार्थ अगदी मनापासून फ्रेम पाहत असतो आणि हे मात्र काव्या दुरूनच पाहत असते. पार्थ ते फ्रेम पाहून खुश होतो आणि तेवढाच इमोशनलही झालेला असतो तर दुसरीकडे जीवाला सुद्धा जी फ्रेम मिळालेली असते ती सुद्धा नंदिनी आणि जीवाच्या प्रीवेडिंगची असते. आता जीवा सुद्धा ती फ्रेम पाहून खुश होतो आणि नंदिनीला म्हणतो ही फ्रेम. तर नंदिनी जीवाला विचारते आवडली? तर जीवा म्हणतो हो खरंच आवडली आहे आणि खूप आवडली आहे. तर जीवा नंदिनीला म्हणतो की ही फ्रेम तू? तर नंदिनी म्हणते हो मीच असं म्हणत नंदिनी जीवाला म्हणते आय एम सॉरी, मी आधीची फ्रेम तोडली होती ना म्हणून म्हटलं की आता नवीन फ्रेम बनवून घेऊन यायची आपल्या नवीन नात्याची सुरुवात. तर जीवा नंदिनीला म्हणतो खरं तर सांगू का बरं झालं, ती जुनी फ्रेम तू फोडलीस म्हणजे त्या जुन्या फ्रेममध्ये जीवा आणि नंदिनी होते परंतु जीवांदिनी नव्हते. तर नंदिनी जीवाला म्हणते म्हणजे हिंदीतले आसू होते परंतु मराठीतलं हसू नव्हतं. आता नंदिनी जीवाच्या हातातील तो फोटो घेते आणि म्हणते बस आता हा फोटो इथेच तिची जागा कायमची पटकावून असणार आणि हा फोटो कायमच आपल्या नजरेसमोर असणार. तर जीवा आता नंदिनीला मिठी मारतो आणि म्हणू लागतो नुसती जागाच नसणार पकडून चकाचक बाई, तर हा फोटो आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक मोमेंटचा विटनेसही असणार. तर आता नंदिनी जीवाला म्हणते जीवांदिनी, मोमेंट्स म्हणजे गाडीत लगेच गेली वाटत तिकडे. तर जीवा म्हणतो हो दरवेळी आपल्यात कोणीतरी ना खूप असतं आणि मग एक कुठलंतरी महत्वाचं काम मध्येच थांबतं. आता जीवाचे हे शब्द ऐकून नंदिनी लाजू लागते आणि जीवाला विचारते काम? कुठलं काम? तर त्यावेळी जीवा नंदिनीकडे पाहत म्हणतो खूप मोठं काम असं म्हणत जीवा नंदिनीला किस करण्यासाठी पुन्हा एकदा पुढे जाणार परंतु नंदिनी जीवाला चकवा देते आणि आता मात्र नंदिनीला धक्काच बसतो. जीवा म्हणतो कोण आहे? 1 मिनिट असं म्हणत जीवा दरवाजा उघडतो. त्यावेळी मात्र जीवाला धक्काच बसतो. मग आता शिवा आणि नंदिनीच्या या प्रेम क्षणांच्या मध्ये नक्की कोण आलं असेल? आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.